पुण्यातील गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाचा तिसरा अहवालही सादर। आता तिन्ही अहवालांचा एक अंतिम अहवाल सचिव तयार करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार। मंगेशकर कुटुंब ही लुटारूंची टोळी, माणुसकीला कलंक असलेले हे कुटुंब, विजय वडेट्टीवारांची टीका। तर कुणीही वादग्रस्त वक्तव्य करू नये, अजित पवारांनी सुनावलं। प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका। जामिनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कोरटकर विमानाने मुंबईकडे रवाना। थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार। एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळालाच हवा, ही वित्त खात्याची जबाबदारी। अर्थ खात्यावर बोट ठेवत प्रताप सरनाईकांची अर्थमंत्री अजित पवारांकडे मागणी। थोरल्या प्रतापसिंह महाराजांनी स्त्री शिक्षणाची पहिली शाळा काढली, तर महात्मा फुलेंनी त्यांचं अनुकरण केलं। खासदार उदयनराजे भोसलेंचं मोठं विधान। भिडेवाड्याचं काम लवकरच सुरू करा, त्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आणू देऊ नका, छगन भुजबळ यांचा इशारा। तहव्वूरला भारतात आणल्याबद्दल मोदींचे आभार। आता मुंबई हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळेल, तर जेव्हाही गरज पडेल तेव्हा मुंबई पोलीस NIAला तपासात सहकार्य करतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। मूर्खांना उत्तर देत नाही, बिहार निवडणुकीपूर्वी तहव्वूरला फाशी देणार, या विरोधकांच्या टीकेला फडणवीसांचं थेट प्रत्युत्तर। मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला NIA कोठडीत। हल्ल्यामागणीत कटाबाबत चौकशी कसून होणार, सीन रिक्रिएट करण्यासाठी देशाच्या विविध भागात राणाला नेण्याची शक्यता। महाराष्ट्रासाठी 1,73,000 कोटींच्या रेल्वे प्रकल्पांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडून घोषणा। तर राज्यात छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। सोन्याच्या दराचा रेकॉर्ड ब्रेक, प्रतितोळा सोनं पोहोचलं 96,000वर, तर चांदीचे भावही वधारले। आणि 40 गावातल्या नागदरोड परिसरातील मिरची बाजाराला मोठी आग। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही।